देशमुख आणि ही ती श्वेता. ह्या जरा थोड्या कामात बिझी दिसत आहेत. असं आहे ना, जेवढ्या त्या कामात बिझी आहे तेवढा आपल्या कार्यक्रमात व्यत्यय कमी आहे. श्वेता झालं की नाही? हो हो, मान राहिलं वाटतं. एवढी घाई करतोस ना अनु? हो हो, करायची आता कार्यक्रमाला सुरुवात. हो. तर रसिक प्रेक्षक हो, आपल्या या मराठी मंडळाच्या कार्यक्रमात दीपावलीच्या मेळाव्यात आपलं मनापासून स्वागत. रसिक हो, आज आपण जे इथे जमलोत ते भारतातून आलेले आपले लाडके पाहुणे श्रीयुत गंगाधर टिपरे, चिमणराव, वासूची सासू, तात्या विंचू, दिलीप प्रभावळकर. दिलीप प्रभावळकर म्हटलं की एक विनोदी व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतं. ते त्यांच्या विनोदी भूमिकांमुळेच. परंतु या भूमिका वठवण्यामागे एक अतिशय अभ्यासू, विचारी, सर्जनशील असं एक उमदा व्यक्तिमत्व दडलेलं आहे. ते त्यांच्या गेल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीतून आपल्या सर्वांच्या लक्षात येईलच. त्यांच्याकडे बघून तसं वाटत नाही. काय म्हणजे इतकं काय काय त्यांच्यात दडलेलं आहे, म्हणजे ते अगदी साधे दिसतात. मोठेपणाची हीच तर पहिली खूण आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. त्यांना बाहेरील दिखाव्याची किंवा ॲटिट्यूडची गरज नसते. कळलं का? हे तू लक्षात ठेव. विषयांतर तर बायोफिजिक्समध्ये मास्टर डिग्री घेऊन भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मुंबई इथून त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला. म्हणजे त्यांची अभ्यासू वृत्ती इथे घडली. एका फार्मास्युटिकल कंपनी व व्हिडिओ प्रोडक्शन युनिटमध्ये त्यांची भागीदारी झाली. तेव्हाच त्यांची प्रायोगिक रंगभूमीची व बालनाट्याची देखील सुरुवात झाली. म्हणजे कला क्षेत्रातही भागीदारी. विजय तेंडुलकर लिखित कळावे लोभ असावा ही विनंती यात त्यांची पहिली लक्षणीय भूमिका. आणि रत्नाकर मतकरींच्या लहान मुलांच्या अलबत्या गलबत्या नाटकातील त्यांची चेटकिणीची भूमिका इतकी सॉलिड होती म्हणे. तेव्हाच्या लहान मुलांच्या म्हणजे आत्ता मोठे झालेल्यांच्या, म्हणजे माझ्या मावशीच्या अजून जशीच्या तशी लक्षात आहे. त्यात त्यांना मला वाटतं बक्षीसही मिळालं का? प्रेम कहाणी आणि अरण्यक मधल्या विदूरच्या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार. तू माझं वाक्य पूर्ण न होऊन देण्याचा विडा उचललायस का? सॉरी, आता मी नाही बोलणार मध्ये. तर रसिको, 1975 पासून त्यांनी प्रायोगिक नाटकातून व्यावसायिक नाटकात पहिलं पाऊल टाकलं. ते विनोदी, फार्सिकल, मेलोड्रॅमॅटिक, सामाजिक, राजकीय अशा विविध नाटकातून त्यांची पावलं पुढे पुढे पडतच राहिली. ती आज तागायत. त्यात 3-4 पावलं स्त्रीची देखील होती. म्हणजे वासूची सासूमधील त्यांची सासूची भूमिका. आणि त्यात त्यांनी अण्णांचीही भूमिका केली होती. दुहेरी भूमिका. त्यांनीच लिहिलेल्या चूकभूल द्यावी घ्यावी राजाभाऊंची भूमिका. जयवंत दळवी यांच्या संध्याछायातली त्यांची वृद्धाची भूमिका. पण त्यांच्या या प्रवासात माइलस्टोन ठरलं ते म्हणजे हसवा फसवी हे नाटक. अरे बोलू नकोस, काहीतरी सस्पेन्स राहू दे. आता बघणारच आहेत ना ते. त्यांच्या स्टेजवरच्या भूमिकांची लिस्ट एवढी मोठी आहे की मला वाटतं आपल्याला दिलेली 10 मिनिटं ती लिस्ट वाचण्यातच जातील. प्रेक्षक हो, त्यांच्या कारकिर्दीचा तक्ता इथे बाहेर लावलाय. तो कृपया सर्वांनी आवर्जून वाचावा, म्हणजे त्यांच्या कामाचा आवाका आपल्या लक्षात येईल. इतक्या भूमिका करूनही त्यांनी प्रत्येक भूमिकेचं असं एक वेगळंपण जपलंय. अगदी विनोदी भूमिकेत सुद्धा. हे मात्र विशेष. हो रे, म्हणजे दादा कोंडके कसे कुठल्याही भूमिकेत दादा कोंडके वाटतात तसंच ना. या त्यांच्या गुणांना नाट्य दर्पण व नाट्य परिषदेतर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हे तर फक्त नाटकाबद्दल झालं, पण टेलिव्हिजन, चित्रपट व लेखन यांचीही यादी अशीच लांबलचक आहे. टेलिव्हिजनवरील चिमणराव आणि श्रीयुत गंगाधर टिपरे या भूमिका तर महाराष्ट्रात घराघरात पोचल्याच. आणि लगे रहो मुन्नाभाई मधील त्यांची गांधीजींची भूमिका तर भारतभर आणि भारताच्या बाहेरही. भूमिका कुठलीही असो, तिच्या योग्य लकबी शोधून तिच्याशी समरस होऊन जगण्याची त्यांची तयारी अफाट आहे.
चौकट राजा या त्यांच्या चित्रपटाच्या मतिमंद मुलांच्या भूमिकेसाठी त्यांनी त्या वर्षीचे महाराष्ट्र राज्याचे सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळवले. आणि विशेष म्हणजे ज्या कामी यांनी या मतिमंद मुलांच्या संस्थेशी त्यांचा चित्रपटाच्या वेळेस संबंध आला होता तो अजूनही टिकून आहे. एवढंच नाही तर एका अंध संस्थेसाठीही त्यांनी त्यांच्या बोलक्या लायब्ररीसाठी बरीच पुस्तके त्यांच्या स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून दिली आहेत. अर्थातच फुकट. मला कोणी सांगितलं असतं तर माझा विश्वासही बसला नसता की या कलियुगातही अशी माणसं आहेत. माझी आजी म्हणते अशाच माणसांच्या चांगुलपणावरच तर जग चालतं. आणि अशीच माणसं जगाला 4 गोष्टी सांगू शकतात. आपल्या नम्र विनोदी शैलीतून त्यांनी बरंच लिखाण केलंय. राजकारणी लोकांनाही ते शालजोडीतले द्यायला विसरले नाहीत. त्यांच्या गुगली, हसगत व कागदी बाण या त्यांच्या या पुस्तकांना साहित्यिक पुरस्कार देखील मिळालेत. थोडक्यात काय, त्यांच्या कामाबद्दल सर्व स्तरातील लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले आणि ते तसंच करत राहणार. या दिवाळीच्या आनंदाच्या प्रसंगी दिवाळी आधी झालेली असली तरीही विनोदी फटाक्यांची मोठी माळ 2 तासांची लावणार आहेत आपले लाडके पाहुणे. तेव्हा त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया श्रीयुत दिलीप पवावळकर. आयर्लंडमध्ये मी पहिल्यांदाच येतोय आणि